नमस्कार. तर आता आपण केळी बागेमध्ये आलो. तर माझ्या पाठीमागे बघू शकतो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये करप्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय, ज्याला आपण सिगॅटोका लीफ स्पॉट असं म्हणतो. केळी बागेमध्ये हा करप्या कधी येतो, याचे लक्षणं काय आहेत हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आता महिना सुरू आहे, जवळजवळ ऑगस्ट महिना, आणि करपा हा साधारण चालू होतो जून पासून तर नोव्हेंबर पर्यंत याची आपल्याला लक्षणं दिसायला सुरू होतात. तर प्रामुख्याने बघतायत पूर्ण पाणी या ठिकाणी करपून गेल्यासारखं दिसतं. याची सुरुवातीची लक्षणं अशी असतात की आपल्याला पाठीमागच्या बाजूनं छोटा एक गोलसर पिवळ्या रंगाचा आपल्याला ठिपका दिसतो, आणि तो समोर वाढत जाऊन याचं रूपांतर काळ्या चट्ट्यामध्ये होतं, आणि बाजूला एक पिवळा वलय असतो. ह्याला आपण पिवळा सिगॅटोका असं म्हणतो. तर हा होण्याची कारणे काय आहेत, तर दोन कारणं आहेत. हा होतो बुरशीमुळे. आता बुरशी कधी येते, ज्यावेळेस वातावरणामध्ये आर्द्रता जास्त असते, म्हणजे ह्युमिडिटी जास्त असते, 70-80% जास्त ह्युमिडिटी असते त्यावेळेस. आणि ही बुरशी आहे मायकोस्पेरला म्युझिकोला किंवा मायकोस्पेरला फिजेन्सिस, ज्याला आपण काळा करपा आणि नारंगी करपा किंवा मग पिवळा करपा असं म्हणतो. तर आपल्याला ही लक्षणं दिसायला सुरू होतात कधी, ज्यावेळेस त्याचं इन्फेक्शन होतं, आणि इन्फेक्शन झाल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर आपल्याला याची लक्षणं दिसायला सुरू होतात. आता प्रामुख्यानं जमिनीमध्ये ही बुरशी खूप दिवसापासून टिकवून असते, आणि ज्यावेळेस तिला आर्द्रता मिळते किंवा ज्यावेळेस त्याला पाणी मिळतं, तर तिचे स्पोर्स जर्मिनेट व्हायला सुरू होतात आणि ते वाढायला सुरू होतात. तर हे वाढतात पूर्ण पानावरती, हळून खालचं पान किंवा वरचं पान, त्याच्यानंतर वरचं पान, असं करत करत हे पूर्ण झाडावरती पसरले जातो, आणि एक एक पूर्णपणे पान खाऊन जातो. तर पानं कमी म्हणजे आपलं जे काही घड बसणार असतं किंवा जो वजन येणार असतं ते वजन आपल्याला कमी येणार, कारण की झाडावरती पानच नाही राहत. तर याच्या उपाययोजना आपल्याला करणं फार गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला हा होऊच नाही किंवा प्रिव्हेंटिव्ह मध्ये काळजी घेणं फार गरजेचे आहे. तर सुरुवातीला आपल्या जमिनीमध्ये हा येऊ नये म्हणून आपण लागवडीच्या नंतर आपल्याला माहिती आहे हा जून पासून सुरू होतो. तर ट्रायकोडर्मा व्हिरिडी किंवा ट्रायकोडर्मा हर्जेनियम साधारण 2 लिटर प्रति एकरी आपण ठिबक वाटे सोडलं तर जमिनीमधली जी काही बुरशी असते ती बुरशी पूर्णपणे नायनाट करण्याचं काम करतं. आता हा आपल्याला लक्षणं दिसायला सुरू झाली, इन्फेक्शन दिसते, तर त्याच्यानंतर उपाययोजना काय करायचा. तर अशा अवस्थेमध्ये बाग क्लीन ठेवणं. क्लीन म्हणजे काय, आता या ठिकाणी लागवडानंतर थोडीशी दाट झाली आहे, हवा खेळती राहत नाहीये, आणि दाटी पण जास्त झाली, त्याच्यामुळे हा करपा जास्त वाढतो. तर बाग क्लीन ठेवणं म्हणजे जी काही पिलं आलेली असतात, खालची पानं असतात, ती आपल्याला क्लीन ठेवायची, हवा खेळती बागेमध्ये राहिली पाहिजे. त्याच्याबरोबर जी रोगग्रस्त पानं आहेत ती आता आपल्याला काढून टाकणं गरजेचं आहे. पण तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी स्प्रे घ्यायचा, जो आहे क्युरेटिव्ह मध्ये, म्हणजे इन्फेक्शन झालं त्याच्यानंतरचा स्प्रे. त्याच्यामध्ये प्रोपिकॉनॅझोल असं, ज्याला आपण टिल्ट म्हणतो, साधारण 1 मिली प्रति लिटर पाण्यासोबत आपल्याला मिनरल ऑइल किंवा मग सिलिकॉन स्टिकर हे आपल्याला वापरायचे, त्यामुळे पूर्ण पानावरती कव्हर होईल. त्याच्यानंतर दुसरा स्प्रे टाकायचा आपल्याला सापचा, ज्याला आपण कार्बन मॅनकोझेब म्हणतो. तर हा दुसरा स्प्रे टाकायचा. सोबत आपण सिलिकॉन स्टिकर परत किंवा मिनरल ऑइल घ्यायचं. अशा रीतीने आपण मॅनेजमेंट प्रॅक्टिस करू शकतो. आता बघताय हा करप्या खालच्या पानावरून वरच्या पानावरती पसरतो. खालची आपण 2-3 पानं कापली, तरी पण आता ह्या पानावर, परत ह्या पानावर, इथून ह्या पानावर, आता इथं इन्फेक्शन थोडंसं कमी दिसते, परंतु तरी पण या ठिकाणी आपल्याला डाग दिसतात. सुरुवातीची डाग कशी असतात तर बघताय, ही अशी डाग असतात सुरुवातीची, त्याच्यानंतर हे पिवळ्या चट्ट्यामध्ये असं रूपांतर होतं, पूर्ण घडावरती पण आहे. हळूहळू हा वरच्या बाजूने वाढत जाणार. पाठीवर बघू शकता पानं कापायचं काम सुरू आहे. पूर्णपणे प्लॉट क्लीन होईल, त्याच्यानंतरच ह्याच्यामध्ये थोडीशी हवा खेळती राहील, आणि मगच जे काही औषध असेल त्याचा आपल्याला योग्य रीतीने या ठिकाणी रिझल्ट दिसण्यास सुरुवात होईल. परंतु हा करप्या आल्यानंतर आपल्याला कमी कधी दिसेल, तर फवारण्या किती पण करा तरी पण हे आपण प्रमाण थांबवू शकतो, पण 100% क्युअर नाही करू शकत, किंवा आपण त्याला 100% कंट्रोल नाही करू शकतो. हे कधी होणार, जेव्हा थंडी जास्त वाढेल, 10च्या खाली तापमान जाईल, त्यावेळेस बुरशा काम करण्याचं बंद करतात. त्याच्यानंतर ज्यावेळेस तापमान जास्त जाईल, म्हणजे फेब्रुवारी महिना लागेल, त्याच्यावेळेस 40च्या वर तापमान, त्यावेळेस पण बुरशा काम करायचं बंद करतात. म्हणजे ज्यावेळेस तापमान कमी जाईल खूपच आणि जास्त जाईल, त्यावेळेस आपल्याला पूर्णपणे सिगॅटोका लीफ स्पॉट कंट्रोल झालेला दिसून. पण तिलाच आपण लागवडीपूर्वी व्यवस्थापन चांगलं केलं, लागवडीनंतर व्यवस्थापन चांगलं केलं, म्हणजे करप्या येऊच न देणे, हेच याच्यावरती सगळ्यात महत्वाचं उपाययोजना आहे. बागेमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर आपण जास्त करतो. त्याच्यामध्ये युरिया असेल, अमोनियम सल्फेट असेल, कॅल्शियम नायट्रेट असेल, ज्यावेळेस आपण नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करतो, झाडावरती लवचिकता येते आणि जास्त रोगाचा प्रादुर्भाव जास्त. त्याच्यामुळे अशा अवस्थेमध्ये आपल्याला नत्रयुक्त खतांचा वापर पण फार कमी करायचा, किंवा संतुलित मात्रेमध्ये आपल्याला नत्रयुक्त खतांचा वापर करायचा. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण पोटॅशियम चांगला वापरतो, सिलिकॉन चांगला वापरतो, तर ही दोन खतं जी असतात आपण, किंवा ही दोन जी अन्नद्रव्य असतात, हे पिकाला सशक्त करण्याचं काम करतात, किंवा त्यांच्या जे पेशी भित्तिक असतात त्या मजबूत करण्याचं काम करतात. अशा अवस्थेमध्ये नत्राचा वापर कमी करून पोटॅशियम आणि सिलिकॉनचा वापर आपल्याला वाढवायचा. धन्यवाद.